सांग कधी कळणार तुला भाग 17. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. सुशांत घरी याला खूप उशीर झाल्यामुळे त्याने स्वतःच्याच किल्लीने दरवाजा उघडला. त्याने पाहिलं त्याची आई झोपलेली होती. त्याने काही डिस्टर्ब केलं नाही. तो आपल्या रूममध्ये आला. खरं तर झोपण्यासाठी तो बेडवर पडला, पण त्याची झोप उडालेली होती. सॉरी तर बोललो तिला, तरीही का तगमग कमी होत नाही आहे. तिचंही बरोबर आहे, चुकी दोघांचीही आहे. मग मला काय इतकं वाईट वाटतंय? रियालाही वाईट वाटत असेल. तिची चुकी असेल नसेल मला माहिती नाही, पण मी लिमिट्स क्रॉस नव्हत्या करायला पाहिजे. रियाने काय विचार केला असेल माझ्या बाबतीत, की मीही बाकी मुलांसारखा? कितीतरी वेळेस कित्येक मुलींनी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला, पण मी कधीच कुणालाही येऊ दिलं नाही. आणि आज मात्र मी स्वतःच तिच्याजवळ गेलो. असा कसा वागू शकलो मी? उद्या ऑफिसमध्ये रियाला कुठल्या तोंडाने समोर जाऊ? काय होऊन बसलं हे? इकडे रियाचीही काही परिस्थिती वेगळी नव्हती. तिचीही सुशांतसारखीच अवस्था झाली होती. कशी जाऊ मी उद्या सुशांतसमोर? तो काय विचार करत असेल? मी इतकी कशी वाहवत जाऊ शकते? का मी नाही म्हटलं? त्याचा सहवास इतका प्रिय वाटावा की मला कशाचेच भानही नाही उरावे. नेमकं हे कुठलं नातं आहे तेच कळत नाही. त्याला जर वाटत असेल काही माझ्याबद्दल तर तो बोलतही नाही, पण त्याला काय वाटतं हेही माहिती नाही. आणि माझं काय? मलाही तो आवडतो. छे, मग त्याने सतत जवळ असावं असं का वाटतं? तो सोबत असताना अगदी निर्धास्त असते मी. बापरे, विचार करून करून आता माझं डोकं जड पडत आहे. आता ह्यानंतर मी नाही विचार करणार. शक्य होईल तितकं सुशांतपासून स्वतःला दूर ठेवणार, पण शक्य होणार हे माझ्याकडून. दुसऱ्या दिवशी ऑफिस चालू झालं. दोघंही जण आले. सकाळी सुशांतने त्याच्या टीमची मीटिंग घेतली, पण मीटिंगमध्ये त्याने एकदाही रियाकडे पाहिलं देखील नाही. त्याने तिचा रिव्ह्यू घेतला तेव्हाही त्याचं लक्ष लॅपटॉपकडेच होतं. रियाच्या दृष्टीने तो एक प्रकारे चांगलंच करत होता, कारण खरं तर तिला त्याला सामोरं जाणं अवघड होतं. 2-3 दिवस असेच निघून गेले. दोघेही एकमेकांशी काहीही बोलले नाही. आता थोडा थोडा त्यांना त्या गोष्टीचा विसरही पडत चालला होता. असाच एक दिवस सुदेश सुशांतकडे येऊन बसला. काय रे सुशांत, तुमचं काही बिनसलं का? सुशांत त्याच्या कामात व्यस्त होता. कोणामध्ये सुदेश? स्पष्ट बोल रे. अशा कोड्यातल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आता माझ्याकडे वेळ नाही आहे, सुशांत म्हणाला. मी तुझ्या आणि रियाबद्दल विचारत आहे. पण भांडण झालं का तुमचं? त्याचा हा प्रश्न ऐकून सुशांत 2-3 मिनिटे थांबला आणि म्हणाला, हे बघ सुदेश, बिघडायला काहीतरी असावं लागतं आणि आमच्यामध्ये तर काहीच नाही. आणि मला वाटतं हे बराच वेळेस सांगून झालंय आता तुला. तरीही तुझं आपलं तेच? सुशांत त्याला म्हणाला. काही नाही. मग तू पार्टीला का आला? ती जेव्हा पार्टीत आली तेव्हा चेहरा पाहायचा होता तुझा. ती नसताना कसा पाडून बसला होता. आणि काय रे? काहीच नाही तर तिचा ॲक्सिडेंट झाला. त्या दिवशी लागलं तिला होतं, पण त्रास तुला होत होता. तिच्यासोबत तिच्याच घरी बसून काम करत बसला. कधी उभ्या आयुष्यात तू घरी बसून काम केलेलं मला तर नाही आठवत, पण रियासाठी तू तेही केलं. आणि प्लीज, आता मी हे माणुसकीच्या नात्याने केलं असं तर अजिबात म्हणू नको. मग ही माणुसकी फक्त रियाच्याच बाबतीत का? ट्रीपमध्येही सतत तिच्या सोबत होता. तिच्यासाठी वाटेल ते करू शकणारा तू चक्क असा म्हणतोय की आमच्यात काहीही नाही. आणि तू असं वागताना रियाचा थोडाही विचार केला का कधी? तिला काय वाटत असेल? तू कितीही चिडलास, रागावलास, तरीही प्रत्येक वेळेस तिने तुला समजून घेतलं. तुझा हा इतका रागीट स्वभाव असूनही ती सतत तुझ्यासोबत असते. ते का उगाचच? तुला काय, तू हवे तसे निर्णय घेऊन मोकळा होतो. परंतु एकदा तरी तिचा विचार करून बघ. तुझ्या नेहमी बदलणाऱ्या अशा मूडचा काय अर्थ लावायचा तिने? सुदेश बरंच काही बोलून गेला. मलाही तेच वाटतं. कधीतरी तिने येऊन हक्काने मला असं विचारावं, पण ती नाही बोलत कधीही, किंवा तिला नसेल काही फरक पडत अशा वागण्याचा. सुशांत त्याला म्हणाला. नाही, मला वाटतं तिने कदाचित सवय करून घेतली आहे आता हे वागण्याची, सुदेश म्हणाला. हे बघ सुदेश, तिला मी आवडतो नाही आवडत हे मला माहीत नाही. आणि हे मला कसं कळणार? होऊ शकतं तिच्या मनात असं काही नसेलही आणि मी तिला काही बोलणं म्हणजे
तिच्या निरागसपणे वागण्याचा गैरफायदा घेण्यासारखं नाही का? तो सुदेशला म्हणाला. सुदेशच्या ह्या बोलण्यामुळे सुदेश शांतच झाला. पण बरं झालं सुशांत, कमीत कमी आज तू बोलला तरी. निदान तुझ्या मनात काय आहे हे तरी कळालं. सुशांतला आज खरं तर सुदेशजवळ मन हलकं करून खूप बरं वाटत होतं. खरं तर रियाच्याही मनात त्याच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे हे त्याला माहीत होतं. पण ते क्षणिकही असू शकतं असं त्याचं मत होतं. आणि इकडे जसे जसे दिवस जात होते तसं तसं रियाची निराशा वाढत चालली होती. तिला कुठेतरी वाटत होतं की सुशांत एकदा तरी बोलेल किंवा परत सगळं काही नॉर्मल होईल. पण ह्या वेळेस असं काही झालं नव्हतं. आता ही शांतता तिला सहन होत नव्हती. त्यामुळे हल्ली तिची चिडचिड पण खूप वाढली होती. मुळात तिचं मनच थाऱ्यावर नव्हतं. ना तिचं जेवणात लक्ष होतं ना कामात. तिला असंच सुशांतनी तिचं काम व्हेरीफाय करण्यासाठी बोलावलं. त्याने तिच्या बऱ्याच चुका काढल्या आणि ते दुरुस्त करायला सांगितलं. खरं तर अशा चुका त्याला मान्यच नसायच्या. पण रियाची मनस्थिती ठीक नाही हे काही त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं. म्हणून तो तिला ह्यावेळेस काहीही बोलला नाही. दुसऱ्या वेळेस जेव्हा ती तेच काम घेऊन आली तेव्हा मात्र सुशांतला धक्काच बसला. रिया, अगं काय करून ठेवलं तू? तुला जे चेंजेस सांगितले होते ते तर तू केलेच नाही. आणि हे काय करून ठेवलं? तुझे लक्ष नाही आहे का कामात? काय झालं? ह्या चुका तर मला मान्यच नाही आणि तुझ्याकडून तर अजिबातच नाही. आर यू ऑल राईट? त्याने विचारलं. सुशांत काय बोलतो ह्याकडे रियाचं अजिबात लक्ष नव्हतं. तो उठला, रियाच्या जवळ गेला, हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याने विचारलं, रिया काय झालं? सगळं ठीक आहे ना? ती एकदम दचकली आणि भानावर आली. काही विचारलं का सर? अगं तुझं लक्ष कुठे आहे तेच विचारतो आहे मी. नाही, कुठेच नाही. जर तिच्या जागी दुसरं कुणीही असतं तर आत्तापर्यंत सुशांतने त्या व्यक्तीला अपमानित करून बाहेर पाठवलं असतं. पण केवळ ती रिया असल्यामुळे तो हे सगळं सहन करत होता. रिया काहीतरी बोल, काही टेन्शन आहे का? एव्हाना ऑफिस सुटलंही होतं. आता त्यांच्याशिवाय कोणी राहिलं नव्हतं. रिया काहीच बोलत नव्हती. तशी तशी सुशांतची काळजी वाढत होती. तो तिला बरंच बोलत करण्याचा प्रयत्न करीत होता, पण ती निशब्द होती. सुशांत तिला बोलत असतानाच तिने त्याला एकदम मिठी मारली आणि ती रडायलाच लागली. सुशांतला हे अनपेक्षित होतं, पण लगेचच त्याने स्वतःला सावरले आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. रिया काय झालंय? तू काही बोललीच नाही तर कसं समजेल मला? एरवी त्याला तिच्या मनातलं सगळं कळत होतं, पण ह्यावेळेस त्याला काहीही थांगपत्ता लागत नव्हता. मला नाही सहन होत आता हे सगळं. मला नाही कळत आहे की मी चुकीचं वागते की बरोबर. नेमकं मला काय हवे आहे ते माहिती नाही. काय चांगलं काय वाईट कळत नाही आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा खरंच खूप त्रास होतोय. आता सुशांतला तिच्या बोलण्याचा थोडा थोडा संदर्भ लागत होता. पण ह्यावर काय बोलावं हेच त्याला नेमकं समजत नव्हतं. सर, माझी काही चुकी आहे का? नाही ग रिया, तुझं काहीही नाही चुकलं. मग का तुम्ही असं वागत आहात माझ्यासोबत? मी मान्य करते की त्या दिवशी झाली असेल माझ्याकडून काही चुकी. पण मी माफी मागायला तयार आहे. पण त्या एका चुकीमुळे मला इतकं का दूर केलं? माझ्याशी तुम्ही साधं बोललाही नाही. मी गेले कित्येक दिवस वाट बघत होते की सगळं नीट होईल. पण नाही. उलट गोष्टी आणखीनच बिघडत गेल्या. माझं असं काय चुकलं ते कळत नाही. त्यामुळे माझी चिडचिड वाढत आहे. कुठल्याही कामात लक्ष नसतं. काहीही खाण्याची इच्छा नाही राहिली. मला काहीही नाही करावं वाटत आहे. आणि तोपर्यंत माझ्या मनाला शांती नाही मिळणार. जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरे नाही मिळणार, जी मी खूप शोधण्याचा प्रयत्न करतेय पण मला नाही मिळत आहे. ती न मिळाल्यामुळे माझी अजून चिडचिड वाढत आहे. मला प्रश्न पडतो असं का होतं? ह्याआधी मला असं कधीच झालं नाही. मग आत्ताच का? शेवटी रिया बोलून मोकळी झाली. हे बघ रिया, तू आधी शांत हो. तू बस इथे. त्याने तिला बसवलं, पाणी दिलं. मी समजू शकतो रिया, तुला कसं फील होतंय ते. पण ह्या परिस्थितीतही स्वतःला सांभाळतं आलं पाहिजे. तुला मिळत नाही आहे ना उत्तरे? ठीक आहे, वेळ जाऊ दे. सगळ्या गोष्टींचा आपोआप उलगडा होईल. त्यासाठी का उगाचच इतका त्रास करून घ्यायचा? मला काय वाटतं की तू थोडा वेळ जाऊ दे. सगळं नीट होईल. आणि राहिला माझा प्रश्न की मी असा का वागलो? कसं असतं ना रिया, काही गोष्टींच्या पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा आधीच झालेला बरा. म्हणजे पुढे जड जात नाही. तो म्हणाला. म्हणजे मला नाही कळालं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, रियाने विचारलं.
कळेल लवकरच. तू सध्या ह्या कुठल्याही गोष्टींचा विचार करू नको. परत टेन्शन घेऊन आजारी पडशील. सुसेन तिला हसत म्हणाला. नाही, आता नाही पडणार मी आजारी. ती म्हणाली. चला निघायचं का आता? बराच वेळ झाला. हो निघूया. कापी घ्यायची जाताना? मला माहीत आहे तुला आवडत नाही, पण एखादा दिवस तर घेऊच शकते हो ना? त्याने विचारलं. ठीक आहे, पण आजचाच दिवस बरं, रिया म्हणाली. आता त्यांच्यामधील ताण बराचसा हलका झाला होता. रियाला काय झालंय हे नेमकं तिला कळलं नाही. पण बरं झालं ती बोलून मोकळी झाली. आता जास्त उशीर करून चालणार नाही. लवकरात लवकर ह्या गोष्टीचा सोक्ष लावायलाच हवा. तिला तर समजून सांगत होतो मी की वेळ जाऊ दे, होईल सगळं नीट. पण तिला काय माहिती की थोड्या बहुत फरकाने माझीही हीच अवस्था आहे. स्वतःला कसं समजून सांगू की मी ही तिच्याशिवाय राहू नाही शकत. किती प्रयत्न केले मी तिच्यापासून दूर जाण्याचे, पण प्रत्येक प्रयत्न तितकाच जवळ घेऊन आला. आणि रियाही माझ्याशिवाय राहू नाही शकत हे तिने आज सिद्ध करून दाखवले. माझ्यापेक्षा जास्त त्रास तिला होतो. त्रास तर मलाही होतं, पण रिया खूप निरागस आहे. तिला हे सहन नाही झालं आणि लपवता तर बिचारीला काहीच येत नाही. तो गाडी चालवत असताना विचार करत होता. ते एका कॅफेमध्ये बसले. सुसेनने ऑर्डर दिली आणि तो रियाकडे पाहून हसला. काय झालं तिने विचारलं. काही नाही. रिया एक सांगू का? हां बोला ना. तू ना अशीच राहा, कधीही बदलू नको, सुसेन तिला म्हणाला. अशीच म्हणजे? म्हणजे अशीच रडकी, सुसेन तिला चिडवत म्हणाला. काय सर, तुम्हाला मीच भेटते. मी अजिबात रडकी नाही आहे, रिया म्हणाली. हो पाहिलं थोड्या वेळापूर्वी, आणि आजच कशाला? नेहमीच पाहतो मी. मी थोडाही चिडलो की लगेच पाणी येतं तुझ्या डोळ्यात. त्याला रडकं नाही म्हणत, त्याला हळवं असणं म्हणतात सर. आणि मला कोणीही थोडंही बोलतं की लगेच लागतं मनाला, रिया म्हणाली. अगं पण माझ्यासोबत राहायचं असेल तर ह्या गोष्टीची सवय करावी लागेल ना तुला, सुसेन म्हणाला. म्हणजे? रिया म्हणाली. अरे यार, काय माती खाल्ली मी, सुसेन म्हणतच म्हणाला. अगं म्हणजे हे बघ, तू माझ्यासोबत काम करते ना, मग तर माझे नेहमीचं बोलणे खावे लागतील. मग कसं होणार तुझं? तर सवय करून घे असं म्हणायचं होतं मला. ओके ओके, असं का? रिया म्हणाली. हुस. हिने जास्त काही नाही विचारलं. त्याने मोकळा श्वास घेतला. काय सर, तुम्ही मला रडकी म्हणता आणि तुमचं काय? तुम्ही पण काही कमी नाही हा, रिया म्हणाली. म्हणजे? म्हणजे तुम्ही किती चिडता. जसं मला म्हणता ना की प्रत्येक गोष्टीवर रडायला येतं, तसंच तुम्ही पण प्रत्येक गोष्टीवर चिडत असता, रिया म्हणाली. सुसेनने तिच्याकडे थोडं रागानेच पाहिलं आणि म्हणाला. बाससी, असं बोलतात का गं? म्हणजे मला असं नव्हतं म्हणायचं. सॉरी, आय एम जस्ट किडिंग, रिया म्हणाली. माझी मज्जा घेते तू, कळतं का तुला? सुसेनने तिच्याकडे थोडं रोखून पाहत म्हणाला. रियाचा चेहरा लगेच पडला. सॉरी, चुकलं माझं, ती म्हणाली. सुसेन तिचा चेहरा बघून हसायला लागला. रिया किती भोळी आहेस ग तू, लगेच मनावर घेतलं. काय सर, तुमचं हे बरं असतं. मी थोडी बोलली की लगेच तुमच्यातला बास जागा होतो, रिया म्हणाली. मग आहे माझ्याकडे हा ॲडव्हान्टेज, सुसेन म्हणाला आणि मिचकील हसला.